नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 10वी-12वीचे जे फॉर्म नंबर 17 आहे, ज्यांना आपण खाजगी विद्यार्थी म्हणतो, तर यांच्यासाठी ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, एक्झाम कधी होणार आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, कोणत्या शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये तुम्हाला फॉर्म नंबर 17 भरून एक्झाम देता येणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून स्वतःच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी-12वी बोर्ड परीक्षेसंदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला maha.sscboard.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर 10वी-12वी खाजगी विद्यार्थी संदर्भातले सर्व परिपत्रक जे आहेत तर ते या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी प्रकटन तुम्ही बघू शकता. सर्व डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जसं की सगळ्यात अगोदर जर तुम्हाला 8वी 9वी 7वी झाली असेल आणि 10वीची परीक्षा बाहेरून द्यायची आहे, तर यासाठी तुम्ही 10वीचं जे फॉर्म नंबर 17 आहे तर तो भरून तुम्ही 10वी परीक्षा पास करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटसुद्धा दिलेली www.maha.sscboard.in या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला जस्ट आत्ता सांगितलं, ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावरती विद्यार्थी लॉग इनचा एक ऑप्शन आहे. यावरती क्लिक करून जो आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फॉर्म नंबर 17 SSC आणि HSCचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे येऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म यासाठी भरू शकता. आता यासाठी डेट काय आहे आणि अजून काय काय क्रायटेरिया आहेत हे आपण या ठिकाणी बघून घेऊयात. जसं की या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जे आहेत 10वी आणि 12वी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी 1 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025पर्यंत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म जे आहेत तर तो विद्यार्थ्यांना भरून घ्यायचा. नेट कॅपवरती किंवा आपल्या मोबाईलवरती तुम्ही कुठूनही फॉर्म भरू शकता. फॉर्म कसा भरायचा आहे याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे, आपण तिथं तुम्ही जाऊन बघू शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म्स आहे 31/8/2025पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे. यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तर तुम्हाला सगळ्यात अगोदर जो काही तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला आहे, TC आहे, LC आहे, तर तो तुम्हाला लागणार आहे. ओरिजिनल असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला द्वितीय प्रत म्हणजे डुप्लिकेट TC या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि एक प्रतिज्ञापत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्यासोबत आधार कार्ड, स्वतःचा पासपोर्ट फोटो, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना सुद्धा अपलोड करावं लागणार आहे. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय, जे तुम्ही ओरिजिनल TC वगैरे अपलोड केलेली आहे ती आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रिंट, हे सगळे डॉक्युमेंट जे आहे तर तुम्ही फॉर्म भरलेल्या ज्या फॉर्ममध्ये तुम्ही स्कूल किंवा महाविद्यालय टाकलेले त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ते सबमिट करावं लागणार आहे. सबमिट झाल्यानंतर काही दिवसातच आता एक्झाम फॉर्म सुरू होईल. एक्झाम फॉर्म सुरू होण्या अगोदरच तुम्हाला त्याच लॉग इन ID किंवा पासवर्डवर त्या वेबसाईटवरती जाऊन जो आहे एक एनरोलमेंट सर्टिफिकेट जनरेट होईल. तो जनरेट झाल्यानंतर तुम्हाला तो एनरोलमेंट सर्टिफिकेट घेऊन जे आहेत तर एक्झाम फॉर्म भरावा लागणार आहे. एक्झाम फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट एक्झाम देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याची फीज जी आहे खालीलप्रमाणे या ठिकाणी राहील. 10वीचे विद्यार्थी असेल तर 1110 रुपये नाव नोंदणी शुल्क असेल आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क असेल. त्याच पद्धतीने या ठिकाणी 12वीचे 1110 रुपये आहे आणि नोंदणी शुल्क 100 रुपये. अशा पद्धतीने फीससुद्धा या ठिकाणी 10वी-12वीचे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना ते पेड करावं लागणार आहे. अशा पद्धतीनं 10वी किंवा 12वीसाठी 17 नंबरचा फॉर्म तुम्ही भरू शकता. या संदर्भातले अजून काही डिटेलमध्ये तुम्हाला माहिती हवी असेल तर जे आहे डिटेलमध्ये या ठिकाणी वेबसाईटवरती दिलेलं आहे. पूर्ण 12वी खाजगी जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी कोणकोणते मार्गदर्शक सूचना वगैरे आहे, कोणकोणते नियम वगैरे आहेत, सगळे डिटेल या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही हे सुद्धा रीड करू शकता. maha.sscboard.in या वेबसाईटवरती संपूर्ण माहिती जी आहे तर ते दिलेली आहे. आणि ह्या PDF जे आहेत या ठिकाणी काही फॉर्मॅट आहे, काही फॉर्म आहे, तर ते सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंटसोबत त्या महाविद्यालयामध्ये भरून सबमिट करावं लागणार आहे. जसं की या ठिकाणी बघा, खाजगी रीतीने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरून द्यायचे हमीपत्र, हे हमीपत्र वगैरे भरून द्यावं लागणार आहे तुम्हाला. आणि एलिजिबल असल्यास हे प्रमाणपत्र वगैरे सुद्धा तुम्हाला भरून द्यावं लागणार आहे. अशा पद्धतीने हे PDF फॉर्मॅटसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे. हे सगळे कुठं आहे बघा, maha.sscboard.in हे वेबसाईटवरती या ठिकाणी दिलेलं आहे. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळलेली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.